म्हणून शाहू महाराजांना आपण शिवाजी महाराजांचा सच्चा वारसदार म्हणतो. 1894ला शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्र हाती घेतली. त्या दिवशी त्यांना मुक्तेरी मिळाली. मराठ्यांच्या या पराक्रमी स्त्रीनं आपलं स्वतःचं मनोधैर्य ढासळून न देता औरंगजेबाची मोगलांची सत्ता ज्या वेळेला शिखरावर होती किंवा त्यांच्या ह्याच्यावरचा सूर्य मावळत नव्हता साम्राज्यावरचा, अशा परिस्थितीमध्ये झुंज दिली आणि औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढली. शाहू महाराजांच्या अगोदर जवळजवळ 50 वर्ष कोल्हापूर राज्याचा सगळा कारभार हा एक प्रकारे ब्रिटिश हाकत होते. शाहू महाराजांनी 2 एप्रिल 1894ला जो पहिला जाहीरनामाच काढला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी राज्याभिषेक शकाचं पुनर्जीवन केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराज वारंवार मराठ्यांच्या इतिहासाकडे बारकाईनं बघत होते आणि तो सत्य इतिहास लोकांसमोर आला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. शाहू महाराजांनी ती धरण उभारावं. शाहू महाराजांना इट्स माय लाईफ मिशन असं म्हणायचे ते धरण प्रकल्पाला. नमस्कार, 4 मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती शाहू महाराजांची जयंती 26 जूनला साजरी होते. त्यानिमित्त आपण इंद्रजित सावंत सर, जे की इतिहास अभ्यासक आहेत, त्यांच्यासोबत आज आपण पॉडकास्ट करणार आहोत. तर छत्रपती शाहू महाराजांबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्यासोबतच आज आपण मराठ्यांचा इतिहास काय होता या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. आता शाहू महाराजांची जयंती येते, आपण शाहू महाराजांबद्दल बोलूया, पण मला अशी सुरुवात करायची की मराठी साम्राज्य जे स्थापन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांकडून, तेव्हापासून ते त्याच्यानंतर अनेक लढाया झाल्या, अनेक राजे बसले गादीवरती, त्यानंतर पेशवे आले, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज जेव्हा गादीवर बसले, हा जो कालखंड होता तो कशा प्रकारे आपण आम्हाला समजावून सांगू शकतो? थोडक्यात आम्हाला एक पार्श्वभूमी करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या त्यांच्या 16व्या 17व्या वर्षी महाराष्ट्रातले जे खेडेबार, पुणे, हे जे मावळ जो म्हणतो आपण 12 मावळचा प्रदेश, त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. त्याला आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो. ते स्वराज्य भूमिपुत्रांचं स्वराज्य होतं, हितदेशीयांचं स्वराज्य होतं, म्हणजे हितदेशीयांचं राज्य होतं. त्यावेळेपासून म्हणजे 1647 पासून ते शाहू महाराजांचा जो काळ आहे कोल्हापूर गादीवर येण्याचा, म्हणजे त्यांना जो मुक्त्यारी मिळाली ती ते 74ला त्यांचा जन्म झाला, 1874ला. त्यानंतर 10 वर्षानं ते दत्तक आले. 84ला कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर आनंदीबाई साहेब ज्या होत्या त्यांनी त्यांना दत्तक घेतलं. गाडगे घराण्यातून ते दत्तक आले आणि बरोबर 10 वर्षानं त्यांचं प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 1894ला शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्र हाती घेतली. त्या दिवशी त्यांना मुक्तेरी मिळाली. वय वर्ष 20 त्यावेळेला होतं शाहू महाराजांचं. आणि या मधल्या कालावधीमध्ये आपण म्हटलं तसं अनेक स्थित्यांतर इतिहासामधली घडली. स्वराज्याची उभारणी झाली. मराठ्यांचं एक मोठं स्वातंत्र्य युद्ध दिल्लीपती औरंगजेबासंग मराठे लढले. कारण औरंगजेब स्वतः खासा शिवाजी महाराजांचं निधन झाल्या पहिल्याच वर्षी दिल्लीवरून त्याचा मुलगा जो होता सुलतान अकबर, ज्यानं बंड केलेलं होतं, त्या अकबराचा पाठलाग करत 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 स्वराज्यावर येऊन थडकला. आणि खरं तर मोगल जे होते, तुर्क जे होते, त्यांची खूप दिल्लीच्या राजधानी त्यांची आग्र्याला होती, नंतर दिल्लीला आली. तर त्या दिल्लीपतींची इच्छा अशी सगळेच अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत जे काही सगळे दिल्लीचे बादशाह होऊन गेले, मोगल बादशाह होऊन गेले, त्यांची अशी एक इच्छा होती की आपण संपूर्ण हिंदुस्थानवर किंवा भारतावर राज्य निर्माण केलं पाहिजे मोगलांचं, आणि ते सगळे आपल्या अंकित झाले पाहिजेत. अशी एक त्यांची पहिल्यापासून या मोगलांची एक महत्वाकांक्षा होती. आणि त्याच महत्वाकांक्षेपायी आणि तत्कालीन कारण त्याला मिळालं की स्वतःचा त्याचा मुलगा बंड करून शंभूराजांनी त्याला स्वराज्यामध्ये आश्रय दिला, त्यामुळे तो आला.
तो 1681 आला. शिवाजी महाराजांचं निधन 1680 झालं. 1681 ते 1707 असा प्रदीर्घ जो मोठा लढा आहे 26-27 वर्षाचा. मराठे जे आहेत महाराष्ट्रातले, जे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याचे जे नागरिक होते किंवा सोल्जर्स होते, तर त्यांनी एक प्रदीर्घ स्वातंत्र्य युद्ध लढलंय. जगामध्ये अशी स्वातंत्र्य युद्ध लढली गेली एवढ्या प्रदीर्घ काळाची, 26-27 वर्षाची, सतत रात्रंदिन आम्हाला युद्धाचा प्रसंग जे म्हणतात, तो 27 वर्ष ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये मराठी राहिले. त्यांनी औरंगजेब जो शक्तिशाली सम्राट झालेला होता, दख्खनच्या त्यानं आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, या शाया सगळ्या नष्ट केलेल्या होत्या. मराठ्यांचं जे दक्षिणेतलं राज्य जे तंजावरला जिंजीला निर्माण केलं होतं शिवाजी महाराजांनी, स्वराज्य एवढंच स्वराज्य तिथं सुद्धा निर्माण झालेलं होतं. ते राज्य सुद्धा राजाराम महाराज तिथून जिंजी किल्ल्यातून इकडं आल्यामुळं ते राज्य सुद्धा औरंगजेबाच्या ताब्यात गेलं होतं. आणि काबूल कंधार पासून ते खाली तंजावर जिंजीपर्यंत आणि इकडचा खंबाईच्या आखातापासून म्हणजे गुजरातचा जो हे आहे तिथून ते आसामपर्यंत असा खूप मोठा भूप्रदेश हा औरंगजेबाच्या छत्रछायेखाली एकदम गेलेला होता. आणि त्या औरंगजेबाला मराठ्यांनी 1717 ते 1707 असं महाराणी ताराबाई साहेब, शिवाजी महाराजांच्या स्नुषा, राजाराम महाराजांच्या पत्नी, राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्या विधवा झालेल्या होत्या. आणि अशा मराठ्यांच्या या पराक्रमी स्त्रीनं आपलं स्वतःचं मनोधैर्य ढासळून न देता औरंगजेबाची मोगलांची सत्ता ज्या वेळेला शिखरावर होती किंवा त्यांच्या ह्याच्यावरचा सूर्य मावळत नव्हता साम्राज्यावरचा, अशा परिस्थितीमध्ये झुंज दिली आणि औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत काढलं. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये शंभूराजांचे पुत्र जे औरंगजेबाच्या कैदेत होते, त्याच्या निधनानंतर औरंगजेब गेल्यानंतर त्याच्या मुलग्यानं त्यांना सोडलं. इथून ते परत महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराणी ताराबाई साहेबांच्याकडं मराठ्यांच्या राज्याची मागणी केली की मी औरस वारस आहे आणि मला द्याल. आणि त्याच्यातून असं पण म्हणतात महाराणी ताराराणीला मोगल मर्दिनी, त्याच्यासाठीच म्हणतात कारण त्यांनी मोगलांचं मर्दन करून औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. मग शाहू महाराजांनी ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेला महाराणी ताराबाई साहेबांचा असा पक्ष होता की हे राज्य जे आहे आत्ताचं अस्तित्वात असणारं राज्य हे माझ्या पतीनं आणि मी मोगलांशी झगडून राखलेलं आहे आणि एक प्रकारे परत नव्याने जिंकून घेतलंय. त्यामुळं जुन्या स्वराज्यावर तुमचा अधिकार असेल, पण हे जे राज्य आहे हे राज्य हे आमचं राज्य आहे. आणि त्याच्यातून मग आपल्याला माहिती आहे की छत्रपतींच्यात सातारा एक गादी निर्माण झाली आणि कोल्हापूरची गादी निर्माण झाली. म्हणजे महाराणी ताराबाई साहेबांनी स्वतःचं सार्वभौमत्व त्यावेळेला कोल्हापूर राज्याच्या निमित्तानं कोल्हापूर राज्य म्हणून, करवीरचं राज्य म्हणून घोषित केलं. ते एका अर्थानं महाराणी ताराबाई साहेब या राज्य संस्थापिका आहेत. म्हणजे करवीर राज्य संस्थापिका त्यांना आपण म्हणतो, त्याचं कारण हेच आहे की आणि त्या महिला असून राज्य एक स्थापन केलं अशी खूप कमी उदाहरणं जगामध्ये नाहीच आहेत, तर त्याच्यातल्या महाराणी ताराबाई साहेब आहेत. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहित आहे की खूप मोठा काळ झाला की मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं. सातारचे शाहू छत्रपती जे होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मराठा मंडळ जे होतं त्या मराठा मंडळाची बांधणी केली आणि मराठ्यांच्या स्वराज्याचा विस्तार हा त्यांनी नर्मदा पार केला. ताराबाईंच्या काळात सुद्धा कृष्णा सावंत असतील, नेमाजी शिंदे असतील, हे नर्मदा पार गेले होते. पण शाहू महाराजांच्या काळात एक सुव्यवस्थितपणे मराठ्यांनी स्वतःच्या राज्याचा विस्तार केला आणि दिल्लीचं तख्त सुद्धा एक प्रकारे मराठ्यांच्या अंकित त्यावेळेला झालेलं होतं. त्यानंतर मराठे हे अटकपर्यंत गेले आताच्या पाकिस्तान, पेशावर आपल्याला कंधारमध्ये मराठ्यांचा किल्लेदार होता, कारण कंधारचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. अशा अनेक गोष्टी त्यानंतर घडल्या. सातारच्या शाहू महाराजांच्या निधनानंतर नानासाहेब पेशव्याने अत्यंत धूर्तपणे छत्रपतींचे जे काही सत्तास्थान होतं साताऱ्याचं ते पुण्याकडे नेलं आणि
छत्रपतींना नामधारी करून स्वतः सगळा कारभार जो राज्याचा होता तो घेतला. आणि त्यावेळेपासून काही लोक त्याला पेशवाईचं राज्य म्हणतात. ते 1818 पर्यंत मध्ये पानिपतचं युद्ध झालं 1761 ला. मी धावता इतिहास सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर 1818 दुसरा बाजीराव, ज्याला पळपुटा बाजीराव म्हणतात, त्या पळपुटा बाजीरावच्या आणि एकंदरीतच पेशव्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं, चुकीच्या युद्ध नीतींमुळं, चुकीच्या सामाजिक धार्मिक नीतींमुळं जे राज्य मराठ्यांचं राज्य म्हणत होते ते इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की तो मग त्यानंतरचा जो सगळा इतिहास आहे हा इंग्रजी अंमलाखालचा, इंग्रजांचं राज्य म्हणून आपण ओळखतो. तो 1947 ला भारत स्वतंत्र झाला नाही तोपर्यंत स्वायत्तता नव्हती. राजे होते पण स्वायत्तता नव्हती. असे अनेक संस्थान होती. जवळजवळ 563-64 संस्थानांची नोंद आहे. लहान मोठी संस्थानिक राज्य, जहागीरदार असे धरून. आणि त्यांचा प्रदेश स्वतंत्र असायचा. त्या संस्थानांना त्याच्यात काही अधिकार परराष्ट्र आणि सैन्य या दोन गोष्टी सोडल्या तर त्या जे लहानसं राज्य असायचं किंवा प्रदेश असायचा त्याचं सार्वभौमत्व त्या राजांना दिलं जायचं. पण एवढं असून सुद्धा त्या राजांना खूप बंधनं होती. जी संस्थानिक जे होते यांना बंधनं होती की त्या संस्थानाच्या बाहेर जायचं असेल तर त्या संस्थानामध्ये ब्रिटिश रेसिडेन्स असायचा. त्याला विचारल्याशिवाय, त्याची परवानगी घेतल्याशिवाय किंवा ब्रिटिशांच्या गव्हर्नरची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना बाहेर जाता येत नसायचं संस्थान सोडून. किंवा कुठल्या सार्वजनिक ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा असेल त्यावेळेच्या तर ते सुद्धा त्यांना विचारून परवानगी घेऊन ते करावं लागतं. खूप बंधनामध्ये हे सगळे होते. फक्त वैयक्तिक आयुष्य त्यांना खूप चांगलं जगता यायचं कारण रिव्हेन्यू त्यांचा राज्याचा त्यांच्याकडे यायचा. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे सगळ्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची सूत्र हाती घेतली. शाहू महाराजांच्या अगोदर जवळजवळ 50 वर्ष कोल्हापूर राज्याचा सगळा कारभार हा एक प्रकारे ब्रिटिश हाकत होते. कारण शाहू महाराजांचे पिताजी होते चौथे, ज्यांना आपण चौथे शिवाजी महाराज म्हणतो छत्रपती, त्यांना तर दत्तक घेतलेलं होतं सावर्डेकर भोसले घराण्यातून. तर त्यांना ते स्वातंत्र्य वृत्तीचे असल्यामुळं ब्रिटिशांनी आणि इथले दिवाण त्यावेळेला माधव बर्वे होते या लोकांनी त्यांना वेडे ठरवायचा प्रयत्न केला. ते वेडे आहेत, ते भ्रांत आहेत अशी खूप ती कथा आहे. ती चौथ्या शिवाजी महाराज खूप हृदयद्रावक कथा आहे की एक छत्रपती असताना, एवढा मान सन्मान सगळीकडे असताना त्या छत्रपतींना ठरवून वेड केलं गेलं नसताना आणि त्यांना ते राज्य करण्याच्या लायक नाही आहेत म्हणून त्यांना इथनं उचललं कोल्हापुरातून आणि पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये आणि त्या पुण्यात आणि त्यानंतर अहमदनगर जे आहे त्या अहमदनगरचा जो कोट आहे भुईकोट, खूप मजबूत भुईकोट होता आणि ब्रिटिशांचा तिथं कॅम्प होता लष्कराचा. त्या अहमदनगरच्या कोटामध्ये त्या चौथ्या शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलेलं होतं. आणि त्याच नजरकैदेत असताना कॅप्टन ग्रीन जो त्यांचा एक सार्जंट होता, ते सार्जंट ग्रीन म्हणायचे, त्याला देखभालीसाठी ठेवलेलं होतं. त्याची आणि त्यांचा संघर्ष झाला आणि त्याच्यात एक प्रकारे त्या पोटात त्याने लाथा घातल्या. तो प्रचंड ताकदीचा होता चौथ्या शिवाजी महाराजांच्या आणि त्यांचं निधन झालं. हे शाहू महाराजांचे पिताजी, म्हणजे शाहू महाराज ज्यांना दत्तक आलेले होते त्यांचे पिताजी, शाहू महाराजांच्या ज्या आई होत्या आनंदीबाई साहेब, त्या त्यांच्या पत्नी चौथ्या शिवाजी महाराजांच्या, त्यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतलं करवीर राज्यावर. आणि ह्या सगळ्या त्याच्या अगोदर सुद्धा राजाराम महाराज जे होते शाहू महाराजांचे आजोबा, ते सुद्धा फॉरेनला गेल्यानंतर इटलीमध्ये फ्लोरेन्समध्ये त्यांचं परदेशात असताना ते खूप चांगले प्रोग्रेसिव्ह छत्रपती ते होते. करवीर छत्रपती मधला पहिला राजा की ज्याला इंग्लिश येत होतं, ज्यांना शिक्षणाची खूप आवड होती, ज्यांच्या नावानं आपलं राजाराम कॉलेज आहे. तर त्या महाराजांचा परदेशात असताना, परदेश दौऱ्यावर असताना त्यांचं सुद्धा निधन इटली फ्लोरेन्स येथे झालं. त्याच्या अगोदर सुद्धा 1857 कोल्हापूरमध्ये चिमासाहेब महाराज यांनी बंडाचा झेंडा
उभारलेला होता. आणि ते माहिती आहे, सगळे स्वातंत्र्य युद्ध आहे ते 1857चं आपण स्वातंत्र्य युद्ध म्हणतो. इंग्रजांच्या विरुद्ध जो सार्वजनिक उठाव झाला ते 1800 स्वातंत्र्य समर, 1857चं स्वातंत्र्य समर. तर त्या स्वातंत्र्य समरामध्ये कोल्हापूरनं सुद्धा भाग घेतला होता. आणि त्याच्यात चिमासाहेब महाराज छत्रपती यांना इंग्रजांनी पकडलं आणि कराचीमध्ये कैदेत नेऊन ठेवलं होतं. आणि 11 वर्षानंतर त्यांचं तिथंच कैदेत निधन झालं. म्हणजे त्यावेळेपासून म्हणजे आणि त्यानंतर 1857 नंतर करवीर राज्य त्यांचे बंधू होते चिमासाहेब महाराजांचे, बाबासाहेब महाराज छत्रपती, त्यांच्यावर खूप बंधनं आली. करवीर राज्याचं सार्वभौमत्व जे थोडंफार राहिलेलं होतं ते सुद्धा गेलं. आणि एक प्रकारे बाबासाहेब महाराज सुद्धा नंतर निधन झाल्यानंतर कोल्हापूर राज्याला जाणकार असा राजा मिळालेला नव्हता. तो राजा छत्रपती हा 1894ला मुक्त्यारी मिळाल्यामुळे शाहू महाराज झाले. ही सगळी अशी इतिहासाची सगळी पार्श्वभूमी आहे. शाहू महाराज गादीवर बसताना पण एक प्रसंग झाला होता की ते जे ब्राह्मणांकडून त्यांना राज्यारोहण केलं जातं. तो प्रसंग शाहू महाराजांचा राज्यारोहणाच्या वेळेचा नव्हता, कारण शाहू महाराजांचे विधी त्याच्या अगोदर सगळे झालेले होते. तो 1899चा प्रसंग आहे. कार्तिक स्नानाला शाहू महाराज ज्यावेळेला गेलेले होते पंचगंगा नदीवर, शाहू महाराज हे छत्रपती घराण्याच्या ज्या काय सगळ्या प्रथा परंपरा होत्या त्या कसोशीनं पाळत होते. आणि त्यावेळेला एक परंपरा अशी होती छत्रपतींची की कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगा नदीच्या घाटावर जाऊन नदीमध्ये स्नान करायचं, अशी ती प्रथा होती. त्याच्यासाठी महाराज गेलेले होते. आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते स्नान करत होते 1899ला, त्यावेळेला त्यांच्याबरोबर राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक संस्कृतचे आणि धर्मशास्त्रावर ज्यांचा चांगला अभ्यास आहे असे तज्ञ व्यक्ती त्यावेळेला तिथे उपस्थित होते शाहू महाराजांच्या. त्यांनी शाहू महाराजांच्या असं निदर्शनास आणून दिलं की जो भटजी जो होता शाहू महाराजांना स्नान करत असताना मंत्र म्हणायचे, तर ते जे मंत्र आहेत ते पूर्णोक्त पद्धतीनं म्हणतोय. आणि राजाराम शास्त्री भागवतांचं म्हणणं असं होतं की तुम्ही छत्रपती आहात आणि छत्रपतींना शिवाजी महाराजांना वेद मंत्रानं राज्याभिषेक झालेला होता. आणि छत्रपतींच्या प्रथा परंपरा ज्या आहेत, धार्मिक ज्या परंपरा आहेत, त्या सगळ्या वैदिक पद्धतीनं वेद मंत्राच्या आधारावर चालल्या पाहिजेत. पण त्यावेळेला जो आपला राजा नारायण शास्त्री जो होता भटजी, त्यांना असं सांगितलं की अनेक वर्ष झालं आम्ही छत्रपतींना पूर्णोक्त पद्धतीनंच मंत्र म्हणतोय आणि जोपर्यंत का म्हणतोय तसे पूर्णोक्त पद्धतीनं मंत्र, तर वेद मंत्राचा अधिकार फक्त द्विज असणाऱ्यांना आहे, एक तर तो ब्राह्मणांना आहे किंवा क्षत्रियांना आहे, आणि तुम्ही शूद्र आहात असं तिथं म्हटलं. आणि त्याच्यातून मग जो वेदोक्ताचं जे वादळ आपण म्हणतोय ते उठलेलं होतं ते त्यावेळेच आहे. ते म्हणजे आता बघितलं तर सामाजिक सुधारणा सुद्धा शाहू महाराजांनी बऱ्याच केलेल्या आहेत आणि राजकीय सुधारणा पण केलेल्या आहेत, शैक्षणिक सुधारणा पण केलेल्या आहेत. पण जर आता कंपॅरिझन म्हणणार नाही मी, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांमधलं साम्य तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकता? शाहू महाराजांना ही जाणीव होती की मी कोल्हापूर राज्य हे शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारं राज्य होतं. कारण थेट छत्रपतींचं शिवछत्रपतींचं राज्य कोणतं पुढं आलेलं, तर ते कोल्हापूर, दोन राज्य, सातारा होते आणि दुसरं कोल्हापूर होतं. त्यामुळे मी ज्या सिंहासनावर बसतोय, म्हणजे फिजिकली नाही पण मी ज्या गादीवर आलेलो आहे, तर ते शिवछत्रपतींचं आहे. ही जाणीव त्यांना पहिल्यापासून होती असं आपण म्हणू शकतोय. कारण शाहू महाराजांनी 2 एप्रिल 1894ला जो पहिला जाहीरनामाच काढला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी राज्याभिषेक शकाचं पुनर्जीवन केलेलं आहे. त्याच्या अगोदर करवीर छत्रपतींचे जे जाहीरनामे निघायचे किंवा बाकी सगळीकडे भारतामध्ये वेगवेगळ्या राजा महाराजांचे असतील किंवा ब्रिटिशांचे असतील, तर ते एकतर फसली सणानुसार निघायचे किंवा ब्रिटिशांच्या तारखेनुसार निघायचे. त्यावेळेला शाहू महाराजांनी पहिल्याच जाहीरनाम्यामध्ये
शिवराज्याभिषेक शकाची नोंद केली पुन्हा एकदा. म्हणजे जे राज्याभिषेक काला सुरू झालेला जो शक होता त्याची नोंद शाहू महाराजांनी आपल्या जाहीरनाम्यात केली. आणि त्यानंतर लगेचच 2 एप्रिलला शाहू महाराज मुक्त्यारी मिळाली, तो पहिला जाहीरनामा काढला. राज्याभिषेकाचं शकाचं पुनर्जीवन शाहू महाराजांनी केलं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या ज्या आठवणी आहेत किंवा राज्यकारभार तो रुंजी घालत होता हे आपल्याला दिसून येत आहे. कारण ब्रिटिश अंकित असणाऱ्या एका संस्थानिकानं सार्वभौम असणारा शक पहिल्यांदाच पुन्हा एकदा वापरलेला होता. ती खूप मोठी घटना आहे. ती 2 एप्रिलला शाहू महाराजांची जाहीरनामाची काढली. आणि त्यानंतर लगेचच 14 एप्रिलला शाहू महाराजांनी एक जाहीरनामा काढला. 14 एप्रिल 1894ला तो जाहीरनामा हा शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे, शिवाजी महाराजांचं रयतेची काळजी घेणारी सांगणारी जी आज्ञापत्र ती काही थोडीफार आपल्याला उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये रयतेच्या भाजीच्या देठास तेही मन न दाखवणे असं त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना, असं त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलेलं आहे. एवढंच काय तर दुसरं एक आज्ञापत्र महाराजांचं असं म्हणजे पत्रच आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली. शेतकऱ्यांना जमीन दिले, शेतकऱ्यांना धान्य दिलंय, शेतकऱ्यांना बैल दिलेत, शेतकऱ्यांना नांगर दिलेत. आणि परत सांगितलंय अधिकाऱ्यांना की त्यांना हे जे काही सगळं दिलेलं आहे ते वाडी दिडीचे व्याज न घेता शेतकऱ्याच्या तवांगी माफिक परत घ्यायचं आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला वृक्ष संवर्धनातलं तर आज्ञापत्र सुप्रसिद्ध आहे की शेतकऱ्यांनी ती झाडं काय लेकरासारखी वाढवलेली आहेत, 1-2 वर्षात होत नाही, ती त्याच्या परवानगीनं रास पैसे देऊन विकत घ्यावी. अशी जी काय शिवाजी महाराजांची नीती होती रयतेची काळजी घेणारी, त्या नीतीचं प्रतिबिंब शाहू महाराजांनी जो आदेश काढला 14 एप्रिलला त्याच्यामध्ये पडलेला आहे. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी अगदी थेट खूप मोठा आदेश आहे, तो 2-3 पानाचा आदेश आहे. खूप विस्तृतपणे त्यांनी स्वतःचे जे अंमलदार होते त्यावेळेचे त्यांना आदेश दिलेले आहेत, गाव कामगार होते त्यांना आदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं इतक्या बारीक सारीक गोष्टीची नोंद केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की ज्या वेळेला सरकारी दौरा असतोय, सरकारी अधिकाऱ्यांचा दौरा असतोय करवीर राज्यामधल्या, त्यावेळेला ते अधिकारी ज्यावेळेला एखाद्या गावात जातात त्यावेळेला काही लोक कोंबड्या, अंडी, दूध, त्यांना लागणारं सरपण, त्याला सरपण लागायचं, तर ते सगळं गावकऱ्यांच्याकडनं रयतेकडनं तसंच घेतात. इथून पुढं कुणीही तसं घ्यायचं नाही. गरज लागेल ते सगळं, जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं रास पैसे देऊन विकत घेणे, तसं सगळं रोख रक्कम देऊन जो बाजारभाव असेल त्या पद्धतीनं ते विकत घ्यायचं आहे. म्हणजे अधिकाऱ्याला जे काय आपण वागणूक लोकांची मिळायची, म्हणजे लोक द्यायची की अधिकारी आलाय तर त्याला सगळं द्या, फुकट जेवण द्या, त्याची राहायची सोय फुकट करा, सरपण फुकट द्या, ते सांगितलेलं नाही. ते सगळं रोख घ्यायचं असा आदेश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलंय परत की त्या अधिकाऱ्यानं ज्यावेळेला दौरा असेल त्याच्या अगोदरच ही सोय करून ठेवायची आहे. अचानक जायचं नाही, अचानक रयतेकडनं काय घ्यायचं नाही. असे अनेक जे शिवाजी महाराजांच्या पत्रामधले जे गोष्टी आहेत त्या सगळ्या वेगळ्या पद्धतीनं कालानुरूप सुसंगत अशा महाराजांच्या 14 एप्रिल 1894च्या जाहीरनाम्यात आले. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास शाहू महाराजांना होता हे आपण म्हणतो, कारण त्याचे शब्द त्या जाहीरनाम्यात आहेत शिवाजी महाराजांचे. आणि दुसरं, शाहू महाराजांना लहानपणापासून इतिहासाची आवड होती. हे त्यांनी मॉरिसन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र आहे नंतरच्या काळातलं, त्याच्यातच लिहिलंय की मला लहानपणापासून इतिहासाची आवड आहे आणि मराठ्यांचा खरा इतिहास लिहून घ्यावा असं त्यांच्या मनात खूप होतं. शिवछत्रपतींचा अभिमान होता, ते तर होताच, ते वारंवार त्यांच्या भाषणात मी शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई साहेबांचा वारस आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असं ते म्हटलेले आहेत 1-2 भाषणामध्ये. आणि फक्त म्हणून थांबले नाहीत, तो अभिमान फक्त तोंडानं बोलून तिने दाखवला नाही, तो राज्यकारभारात सुद्धा आणला. आणि शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे शाहू महाराजांच्या काळात, आज सगळीकडे पुस्तकं निर्माण झाले शिवछत्रपतींच्या बद्दल, आता सिनेमे यायला लागलेत, अनेक गोष्टी, मोठे मोठे पुतळे उभा राहिलेत, अनेक गोष्टी तयार झाल्या.
पण शाहू महाराज ज्या वेळेला गादीवर आले त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. एक चांगलं चरित्र सुद्धा शिवछत्रपतींचं मराठीमध्ये उपलब्ध नव्हतं शाहू महाराज गादीवर आले त्यावेळेस. आणि कारण त्या काळात बघितलं तर सामान्य लोक फारशी शिकलेली नव्हती, पण आपल्याकडं त्याच्या शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी फक्त मौखिक रीतीनं लोकांपुढे आलेल्या होत्या. ते चरित्र एक प्रकारे विस्मरणात जात होतं. मग महात्मा फुलेंनी आपल्याला माहित आहे की तो पहिला पोवाडा केला शिवाजी महाराजांचा. मग त्याच्यानंतर मुवमेंट सुरू झाल्या. ते शाहू महाराज ज्यावेळेला गादीवर आले त्याच वेळेच्या सगळ्या या गोष्टी आहेत. मग शिवजयंतीला सुरुवात झाली, सपोर्ट पण केला, शिवजयंतीला सुरुवात झाली. मग ती महात्मा फुलेंनी केली, ती लोकमान्य टिळकांनी ते हातात घेतलं. आणि मग ती एक शिवाजी उत्सवाची एक मुवमेंट सुरू झाली. म्हणजे त्यावेळेला शिवाजी उत्सव म्हणायचे. तो उत्सव सगळीकडे सुरू झाला आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं गुणगान गायला सुरुवात झाली. पण ब्रिटिशांची खूप करडी नजर ह्याच्यावर असायची. पण शाहू महाराजांनी या ब्रिटिशांच्या करड्या नजरेतून सुटून शिवचरित्र लोकांसमोर नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पहिलाच प्रयत्न हा होता की शाहू महाराज यायच्या अगोदर कोल्हापूरला जो नवीन राजवाडा आहे, त्याला न्यू पॅलेस म्हणतात त्याला, तर त्या नवीन राजवाड्याचं काम पूर्ण होत होतं शाहू महाराजांचं गादीवर. त्याच्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी त्यांचा जो दरबार हॉल आहे, जिथं ते सिंहासनावर बसणार होते, आसन त्यांचं जे असायचं, त्या दरबार हॉलच्या ज्या महिरपीदार खिडक्या आहेत त्या खिडक्यांवर स्टेन ग्लासमध्ये परदेशातून, इटलीतून, त्यावेळेला तिकडच त्या परदेशात युरोपमध्ये ते स्टेन ग्लासची पद्धत होती, तिकडून शिवचरित्र चित्रबद्ध करून आणलं आणि ते लावलंय. आज सुद्धा तुम्ही ते बघू शकता. कारण ते एकतर शिवाजी महाराजांचे जीवनातले चित्र काढण्याचा तो पहिला प्रसंग आहे इतिहासातला. म्हणजे याच्या अगोदर कुणीच केलेला नव्हता, तसा प्रयोगच कुणी केलेला नव्हता. आणि ती चित्र शाहू महाराजांनी काढून घेतली आणि ती फक्त पेंटिंग मध्ये न राहता ती चिरंतन व्हावी म्हणून राजवाड्याच्या ज्या दरवाजे आहेत त्याच्या भिंतींवर, त्याच्या महिरपीवर ती बाहेरून खूप पैसे खर्च करून ती लावलेली आहेत आणून. त्याच वेळेला लावली. महाराजांचा किती प्रभाव होता, शिवाजी महाराजांचा किती प्रभाव होता आणि शिवचरित्र वेगवेगळ्या माध्यमातून कसं लोकांसमोर गेलं पाहिजे. आणि माझ्या डोळ्यासमोर, मी छत्रपतींच्या गादीवर बसणार आहे, तर माझ्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांचे ते प्रसंग असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये जे पराक्रमाचे प्रसंग आहेत ते सुद्धा आहेत, पण त्याच्याबरोबर त्या प्रसंगांमध्ये जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेतलेले शिवाजी महाराज सुद्धा आहेत. त्याचबरोबर शहाजी महाराजांच्या बरोबरचे शिवाजी महाराज आहेत. हे नंतरच्या काही लोकांना, इतिहासकारांना, चित्रकारांना समज नाही. अजून सुद्धा जिजाऊ साहेबांच्या बरोबरची शिवाजी महाराजांची, शहाजी महाराजांच्या बरोबरची शिवाजी महाराजांची चित्र आपण नाही केलेली. पण त्यावेळेला शाहू महाराजांनी ती करून घेतली आणि ती स्टेन ग्लासच्या रूपात ठेवली. तो भारतामधला शिवचरित्राचे जे अनेक दुर्मिळ ठेवे आहेत, शिवचरित्र जे आपण म्हणतो शिवाजी महाराजांच्या संबंधात, त्याच्यामधला तो अत्यंत दुर्मिळ ठेवा हा नवीन राजवाड्याच्या त्या काचेच्या तावदानांवरनी आहे. आणि तो शिवचरित्र एक वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न शाहू महाराजांनी करून घेतलेला होता. एवढी दूरदृष्टी होती त्यांची की या पॅलेसवर कायम जर राहिलं ते येणारे कित्येक आता 94 पासून पॅलेस बांधला, त्याच्या अगोदर बांधलाय 10 वर्ष, पण ते त्यांनी करून घेतलं शाहू महाराजांनी. त्यावेळेपासून आता किती वर्ष झाली बघा. अनेक लोक तिथे येऊन गेलेत, अजून जातात. परवा तर शिवराज्याभिषेकाचा सोहळाच महाराज साहेबांनी आताच्या त्या दरबार हॉलमध्ये घडवून आणला परत. तर ते लोकांनी बघितलं, ते लोकांना म्युझियम आहे तिथं, ते बघतात लोक. ते वेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांची प्रेरणा जाण्यासाठी शाहू महाराजांनी केलेलं ते काम आहे. आणि शाहू महाराजांची कलेविषयीची एक कलासक्ती जी म्हणतोय आपण, तो वेगळा दृष्टिकोन सुद्धा त्यातून दिसून येतोय. त्याची पेंटिंग्स काढून घेतली पहिल्यांदा आबालाल रहमानांच्याकडून आणि मग ती पाठवून बाहेरच्या त्या कलाकाराकडे पाठवून दिली. आणि तिथून मग ती बाहेरून काचेची ती एकदम डेलिकेट असतं, ते कोण कलाकार आला, काय आला, अजून त्याच्यावर संशोधन चाललंय. त्याची कागदपत्र अजून मिळायची आहेत, ते कुणी केली आणि म्हणजे ते स्टेन ग्लास कुणी केलं, त्याला पैसे किती लागले,
हे अजून यायचंय लोकांना, येईल ते, पण तो एक महत्वाचा ठेवा शिवचरित्राचा आपल्याकडे आहे. अशा अनेक गोष्टी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यासाठी केलेल्या होत्या, म्हणजे लोकांसमोर जाण्यासाठी. म्हणजे किती गणना करायची झाली तर त्याच्यावरच आपला एक पॉडकास्ट होईल. जाता जाता फक्त तुम्हाला सांगतो म्हणजे की एका गोष्टीवरती होईल की मराठीतलं शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र हे शाहू महाराजांनी लिहून घेतलं. कृष्णाजी अर्जुन केळुसकर नावाचे एक व्यक्ती होऊन गेले. खूप चरित्र त्यांनी, बुद्ध चरित्र सुद्धा लिहिलं आहे, तुकाराम चरित्र लिहिलं आहे. खूप मोठे विद्वान होते कृष्णाजी अर्जुन केळुसकर, कोकणातले ते, आणि त्यांच्याकडून शाहू महाराजांनी एक शिवचरित्र लिहून घेतलं. आणि ते चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून घेतले नंतर ताकाखाव यांच्याकडून, आणि एतदेशीयानं लिहिलेलं. इंग्रजांनी काही लिहिलेले होते, पण एतदेशीय मराठी माणसानं लिहिलेलं ते पहिलं मराठी मधलं शिवचरित्र आहे. आणि ते शाहू महाराजांना अर्पण केले. ते ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त विस्तृत अभ्यास मराठ्यांच्या इतिहासावर झाला पाहिजे असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. मग त्यांनी काय केलं की डी.बी. पारसनीस नावाचे इतिहासामध्ये गती असणारे एक व्यक्तिमत्व साताऱ्यामध्ये होतं. ते महान संशोधक म्हणून आज गणले जातात. शाहू महाराज ज्यावेळेला 1902 परदेश दौऱ्यावर जाणार होते, म्हणजे इंग्लंडला जाणार होते, त्यावेळेला त्यांनी आवर्जून आठवणीनं या डी.बी. पारसनीसांना आपल्या बरोबर घेतलंय. म्हणजे किती इतिहासाची आवड आहे बघा. का घेतलं तर डी.बी. पारसनीस काय रूढ अर्थानं जहागीरदार सरकार किंवा ते तसे नव्हते. शाहू महाराजांच्या दरबारातले सुद्धा ते नव्हते, ते बाहेरचे आहेत. पण शाहू महाराजांना वाटलं की डी.बी. पारसनीस हे इतिहासामध्ये गती असणारा हा तरुण आहे, त्यांचा चांगला अभ्यास आहे, या व्यक्तीला बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि लंडनमध्ये इंडिया ऑफिसमध्ये आणि लंडनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी मराठ्यांच्या इतिहासाची जी साधन सामुग्री आहे, म्हणजे ज्याला आपण संदर्भ साधनं म्हणतो, अनेक कागदपत्र आहेत त्यात, ती सगळी महत्वाची कागदपत्र ही आपण भारतात आणली पाहिजे म्हणून. आणि त्याची सगळी जबाबदारी त्यांनी डी.बी. पारसनीसांच्याकडे दिली. नुसती त्यांना देऊन थांबले नाहीत. शाहू महाराजांनी त्यावेळेला पारसनीसांना तिथं मदत व्हावी म्हणून स्वतः त्यांनी तत्कालीन तिथले जे काही क्युरेटर्स असतील, इंग्रज अधिकारी असतील, प्रभावशाली व्यक्ती असतील, यांना पत्र लिहिले आणि त्यांना सांगितले की हा माझा माणूस आहे आणि यांना मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यासाची जी कागदपत्र आहे ती तुम्ही द्या. डी.बी. पारसनीस तिथं राहिले. शाहू महाराज सगळा खर्च, जाणं येणं त्यांचा असेल, त्यांची फी असेल, हे सगळं शाहू महाराजांनी त्यांना दिलं. त्यांनी खूप कागदपत्र नकलून घेतली त्यावेळेला डी.बी. पारसनीसांनी, आणि त्यांनी इतिहास लिहावा म्हणून शाहू महाराजांनी टप्प्याटप्प्यानं पारसनीसांना तब्बल त्यावेळेचे 20,000 रुपये दिले. त्यावेळेचे 20,000 रुपये. सोनं त्यावेळेला 17-18 रुपये तोळं होतं. त्यावेळेचे 20,000 रुपये त्यांनी टप्प्याटप्प्याने डी.बी. पारसनीसांना दिले होते. की का तर मराठ्यांच्या इतिहासाची साधनं संपादित करून लोकांसमोर आली पाहिजेत, मराठ्यांचा योग्य इतिहास जतन झाला पाहिजे, याच्यासाठी शाहू महाराजांनी ते केलेलं योगदान आहे, ते दिलेलं योगदान आहे. डी.बी. पारसनीसांनी शाहू महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे ती गोष्ट केली नाही, हा भाग वेगळा. पण शाहू महाराजांचा हा एक प्रयत्न होता की साधनं ती एकत्र आली पाहिजेत आणि त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे आणि ती लोकांसमोर गेली पाहिजे प्रकाशित. त्यातून त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी रावबहादूर डोंगरेंसारख्या एका व्यक्तीला स्वतःचे जे शिक्षणाचे त्यांचे हे होते, त्यांना इतिहासामध्ये गती होती तर त्यांना प्रमोट करायचा प्रयत्न केला की तुम्ही मराठ्यांचा इतिहास लिहा. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करायचं तर एक पत्र आहे शाहू महाराजांचं, त्यांनी लिहिले विठ्ठलरामजी शिंदेंना. तर विठ्ठलरामजी शिंदेंना त्यांनी गळ घातली, कारण विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा बाहेरून शिकून आलेले होते आणि त्यांना चांगली इतिहासात गती होती. तर त्या विठ्ठलरामजी शिंदेनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहावं अभ्यासू पद्धतीनं, अशी गळ शाहू महाराजांनी विठ्ठलरामजी शिंदेना घातलेली होती. पण तो सगळा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. म्हणजे शाहू महाराज वारंवार मराठ्यांच्या इतिहासाकडे बारकाईनं बघत होते आणि तो सत्य इतिहास लोकांसमोर आला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. मग त्यांनी जी माणसं अशी इतिहासाच्या विषयी काम करायची त्या सगळ्या लोकांना शाहू महाराज आर्थिक आणि मॉरल सपोर्ट द्यायचे.
मग त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आहेत. हो. आपल्याला माहिती आहे की प्रबोधनकार सुद्धा इतिहासामध्ये त्यांना गती होती. त्यांना सुद्धा शाहू महाराजांनी मदत केली आणि त्यांच्याकडून काही गोष्टी लिहून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिली, प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहिला, तो माहिती आहे शाहू महाराजांची अंतिम इच्छा होती. अशा अनेक गोष्टी शिवचरित्रासाठी शाहू महाराजांनी घडवून आणलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी पन्हाळगडावर शिवाजी महाराजांची पहिली मूर्ती जी आहे संगमरवरामधली ती घडवून त्याच्यासाठी एक मंदिर बांधलं. त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांनी शिवाजी महाराज, शककर्ते शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई साहेब यांची मंदिर बांधलेली आहेत. ती रूढ अर्थानं दररोज आरत्या वगैरे करणारी मंदिरं नव्हती. ती लोकांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या स्मृती लोकांसमोर जाव्यात म्हणून शाहू महाराजांनी ती मंदिरं बांधली. अजून सुद्धा ती मंदिरं टिकून आहेत. लोक पन्हाळगडावर सुद्धा बघू शकतात, कोल्हापुरात सुद्धा बघू शकतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे, म्हणजे आपल्याला माहिती शिवचरित शिवकाळातच राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधून एक दगडी प्रतिमा तयार केली होती. मग यादवाडला मल्लवा देसाईने शिवाजी महाराजांचं शिल्प तयार केलंय. साजरा गोजरा किल्ल्यावर आहे आणि 2-3 ठिकाणी त्याच काळात शिवाजी गोपुरमवर शिवाजी महाराजांचं शिल्प आहे दगडामध्ये. लहान आहेत ते, पण आधुनिक काळामध्ये पहिलं शिवाजी महाराजांची मूर्ती संगमरवरामधली आणि महाराणी ताराबाई साहेबांची सुद्धा ही शाहू महाराजांनी घडवून घेतली. आणि तीच मूर्ती पन्हाळगडावर आहे. घोड्यावर बसलेले शिवाजी महाराजांचे अत्यंत सुंदर आखीव रेखीव शिवाजी महाराजांचं पहिलं शिल्प आधुनिक काळातलं हे शाहू महाराजांनी घडवून घेतलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी पुढे जाऊन शिवचरित्र लोकांसमोर जाण्यासाठी केलेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी मराठा साम्राज्य उभं केलं त्यांचा इतिहास पण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्यांनी अतोनात प्रयत्न केले असं म्हणू शकतो आपण. आता आजच बाकीच्या गोष्टींचा आपण विचार करतोय, त्याचबरोबर आपण बघितलं तर त्यांनी काही स्मारकं उभी केली असं तुम्ही म्हणताय. त्याबरोबर अशा काही वस्तू उभ्या केल्या, जसं की आपण राधानगरी धरण बघू शकतो की ते अजूनही आत्ताच बघितलं तर अनेक धरणं उभी केली जातात, ते पाऊस जास्त झाला किंवा काय पूर आला तर ते खराब होतात, पडतात. पण राधानगरी धरण बघितलं तर इतके वर्ष झालं ते अजूनही तसंच चांगल्या कंडिशन मध्ये आहे. म्हणजे त्या दृष्टीने ते आधुनिक दृष्टिकोनातून विचार पण करत होते, कारण त्यांनी परदेशात जाऊन त्या पद्धतीचे इंजिनियर्स वगैरे आणले होते. ते शाहू महाराजांचा दुसरा एक विचार होता की ते आधुनिक दृष्टिकोन तर होताच, हे दिसतेच, ते खूप प्रोग्रेसिव्ह होते शाहू महाराज, म्हणजे खूप पुढचं ते बघणारे होते. म्हणून तर आज 100 वर्ष झाली, 100 पेक्षा जास्त वर्ष झाली राधानगरीच्या ठिकाणी तसं धरण व्हावं आणि त्याचा उपयोग पुढे 100 वर्ष होईल, टिकून राहील. अजून त्याला 50-60 वर्ष काय होणार नाही, इतकं मजबूत ते धरण आहे. तर ही दृष्टी तर होतीच, पण शाहू महाराजांची दुसरी एक दृष्टी होती की शाहू महाराजांनी परदेशात निरीक्षणं केली, बघितलं, परदेशी लोकांचा सल्ला घेतला, पण शाहू महाराजांनी इथलीच व्यक्तिमत्व तयार केली. म्हणजे कोल्हापूर संस्थान हे पहिलं असं संस्थान आहे भारतामधलं, माझ्या माहितीप्रमाणे चुकत नसेल तर त्याचा स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा इथल्या मातीतला होता, दाजी अमृतराव विचारे. त्याच्या अगोदर जे इंजिनियर्स असायचे ते बाहेरून यायचे, म्हणजे ब्रिटिशर्सच असायचे, सर जनरल सगळे ब्रिटिशर्स असायचे की त्यांच्याकडून मग कारभार आपण करून घ्यायचो, त्यांच्याकडून इमारती डिझायनिंग करून घ्यायचो, त्यांच्याकडून इमारती बांधून घेतल्या जायच्या. शाहू महाराजांनी वेगळ्या पद्धतीची स्वदेशी मुवमेंट चालवलेली आहे. त्यांनी इथला ब्रिटिशांचा हस्तक्षेप कमी 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 करत आला आणि तांत्रिक बाबतीत सुद्धा त्यांनी आपले जे दाजी विचारे आहेत त्या दाजी विचारांना, ते कोकणातले मूळचे, त्यांना ते ज्यावेळेला इंजिनियर झाले असं समजलं की असा एक युवक इंजिनियर झाला, त्यांनी बोलवून घेतलाय आणि त्यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करायला त्यावेळेला ब्रिटिशांचा विरोध होता. त्यांना पहिल्यांदा त्यांनी खालच्या पदावर नेमलं. हळूहळू टप्प्याटप्प्याने 2-3 वर्षामध्ये त्यांनी त्यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केला आणि ते तेवढे सक्षम होते दाजी विचारे सुद्धा. आणि दाजी विचारांच्याच म्हणून तर दाजीपूरचं नाव दिले ना त्यांनी. दाजीपूर हे नाव जे दिलंय त्या धरणाच्या पाठीमागची जे वसाहत निर्माण केली ते कारण दाजी विचारांचा मोठा सहभाग या धरणाच्या बांधणीमध्ये होता. एवढंच काय, शाहू महाराजांनी त्याचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जे आहेत ती इथल्या लोकांना दिलेत. लिंगरज, मेढे पवार, ही जी काय आज कोल्हापुरात जी मोठी मोठी जी हे मिळतात टॉवरिंग एक्झाम्पल्स जी आहेत दगडी बांधकामामधली, ती सगळी इथल्या एतदेशीय लोकांनी डिझायनिंग केले आणि एतदेशीय म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी बांधलेले आहेत.
हे म्हणजे फिदा अली तय्यब हुसेन नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते शाहू महाराजांच्याकडे. नारायण मेढे पवार नावाचे कॉन्ट्रॅक्टर होते. आणि या नारायण मेढे पवारांचा आणि या फिदा अली हुसेनचं तर त्याला हुज हू नावाचं आज सुद्धा निघतंय. म्हणजे भारतामध्ये हुज हू म्हणजे कोण, जे मोठी माणसं आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठं कामगिरी केलेली आहे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि वेगळ्या पद्धतीने. तर हुज हू मध्ये या लोकांचं नाव आणि त्यांचं कारकीर्द छापली गेलेलं आहे. इतकं मोठं काम ही मंडळींनी केलंय. म्हणजे जे स्टोन मिशनरीचं काम असेल, बाकीचे रस्ते बांधणे असतील, पूल बांधणे असतील, या सगळ्या शाहू महाराजांनी इतदेशीय लोकांच्याकडनं केले, आपल्या इथल्या मातीतल्या लोकांच्याकडनं करून घेतले. हा शाहू महाराजांचा एक वेगळा विचार आहे जो शिवाजी महाराजांनी केलेला होता. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्यांनी हिरजी इंदुलकर असेल, आरजूजी यादव असेल, अशा व्यक्तींना गड बांधणीचं सुभे दिले होते. म्हणजे किल्ले बांधायचं काम त्यांच्याकडनं करून घेतलेलं होतं. म्हणजे ते मोठे इंजिनियर्स होते, त्यांच्या हाताखाली सगळा कारभार चालला. हाच दृष्टिकोन शाहू महाराजांनी पुढे नेला स्वदेशीचा. आणि मग ते त्यांनी काम या लोकांच्याकडनं, आणि कोल्हापूर संस्थानात ते नसतील तर त्यांनी बाहेरनं, आता भास्करराव जाधव बाहेरून त्यांनी, कोकणातलं व्यक्तिमत्व आहे, त्यांना केलं आणि त्यांना सरसुभे केले. प्रशासनामध्ये त्यांना सरसुभे पदापर्यंत त्यांनी नेलं भास्करराव जाधव साहेबांना. आणि भास्करराव जाधवांनी मग वजन माप पहिल्यांदा म्हणजे जी शिक्क्याची वजन माप अगोदर तशीच होती, कोण सुद्धा कसं सुद्धा वजन करायचं, पण ती अधिकृत वजन माप असतील ती भास्कररावांनी आणली. प्लेग मध्ये काम केलं, अनेक मोठी कामं केली. सहकार चळवळीची पायाभरणी त्यांनी केली. या सगळ्या संपूर्ण भारतामध्ये पायनियर जे म्हटलं जातं सहकार चळवळ, अर्बन बँक असेल, अनेक गोष्टी असतील, त्या सगळ्या भास्करराव जाधव आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली केल्या. अशा अनेक गोष्टी आहेत जे वेगळ्या पद्धतीनं शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी जे केलं, ते हा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा वारसा आहे. म्हणजे स्वतःची माणसं तयार केली, इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांना त्यांनी तयार केलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आता मला पुन्हा एकदा स्मारकांकडे यायचं आहे की तत्कालीन काळातलं सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शाहू महाराजांनी पुण्यामध्ये उभा केला होता. आणि आता पण अनेक शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले जातात, ते पडतायत किंवा अनेक दुर्घटना घडतायत. त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकता की आता गरज आहे का खरंच अशा पुतळ्यांची? शाहू महाराजांनी पुण्यामध्ये जो शिवस्मारक उभा केलं, तशी स्मारक व्हायला पाहिजेत. शाहू महाराजांची ते स्मारक करण्यापाठीमागची जी भूमिका होती ती सगळी इतिहासाच्या कागदांमध्ये नोंद झालेली आहे. ती अजून लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचली. त्याच्यामधली पहिली भूमिका अशी होती की शाहू महाराज ज्यावेळेला हे काम करत होते, शिवचरित्र लोकांसमोर न्यायचं, त्यावेळेला लहान जे मी म्हटलं पन्हाळ शिल्प झालं, तशी लहान शिल्प होती. पण मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा ब्रिटिशांचे अनेक होते त्यावेळेला, म्हणजे मुंबईमध्ये होते, कलकत्त्यात होते, अनेक होते. पण शिवछत्रपतींचा अश्वारूढ असा भव्य पुतळा जसा आता जो बसवलाय तसा नव्हता. तो महाराजांना करायचा होता आणि तो मुंबईत करायचा होता. पहिल्यांदा मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे अशी शाहू महाराजांची पहिली धारणा होती. आणि ते स्मारक असं होतं, जी सगळी रूपरेषा आहे उपलब्ध, तर त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं म्हणणं असं होतं की एक मोठी इमारत की जी मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी उपयोगात आणली जाईल. म्हणजे अजून सुद्धा नाही आहे, आज सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनासाठी वाहिलेली शाहू महाराजांच्या संकल्पनेत जी संस्था आहे ती उभी राहिलेली नाही आहे. आणि ती आंतरशाखीय होती. शाहू महाराजांचा ती सगळा आराखडा हा तत्कालीन त्या विजय मराठामध्ये सुद्धा छापलेला आहे. आणि शाहू महाराजांच्या पत्रव्यवहारमध्ये की शाहू महाराजांना ते शिवाजी महाराजांचं स्मारक कसं पाहिजे होतं. नुसता पुतळा करायचा नव्हता, पुतळा तर पाहिजेच होता, पण तो वेगवेगळ्या असा चांगल्या आकाराचा, सुंदर, सौष्ठवपूर्ण असा पुतळा त्यांना हवा होता. आणि त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन करणारी संस्था त्याच ठिकाणी खूप मोठी जागा शाहू महाराजांनी घेतली होती. आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं शाहू महाराजांचं. त्यामध्ये त्यांनी परत मराठ्यांना लष्करी प्रशिक्षण देणारी, म्हणजे आज आपण सैनिक स्कूल म्हणतोय तसं ती लष्करी प्रशिक्षण देणारी शाळा, आणि ती ऑफिसर्स ट्रेनिंग पर्यंत न्यायची होती त्यांना. ती शाळा
आणि मराठ्यांना उद्योगासाठी प्रोत्साहन देणारी म्हणून एक तिथं युनिट त्यांना करायचं होतं. म्हणजे आपण जी पब्लिक कंपनी म्हणतोय काढायची होती त्यांना. त्यासाठी त्यांनी केशवराव जाधव नावाच्या एका व्यक्तींना अभ्यास करायला लावला होता. सगळा सर्वे, महाराष्ट्राचा सर्वे, भारताचा असं महाराष्ट्र आणि कर्नाटकामधल्या काही भागाचा सर्वे करायला लावला होता. ते शिवस्मारकाचा भाग होता. म्हणजे ती कंपनी होती शिवाजी महाराजांच्या नावानं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढायचं होतं शाहू महाराजांना. आणि त्या कंपनीचे सगळीकडे कार्यालय असणार होते त्याच्यामध्ये, आणि त्याचा अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे जे स्मारक आहे, हे स्मारक शाहू महाराजांना त्यावेळेला विरोध झाला. काही पुण्यातल्या सनातनी लोकांनी विरोध केला. पहिला त्यांनी कारण दिलं की प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते त्याचं पायाभरणी करतात. शाहू महाराजांची भूमिका त्याच्या पाठीमागे अशी होती की त्यावेळेला माहिती आहे की ब्रिटिश जे इतिहासकार होते ते वसाहतवादी दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाकडे बघायचे, खास करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघायचे. शिवाजी महाराज पराक्रमी येथे त्यांना मान्य होतं, पण त्याचबरोबर त्यांना ते वेगळ्या पद्धतीनं संबोधलं जायचं. म्हणजे ते चोर आहेत, लुटारू आहेत, अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून यायची आणि त्या दृष्टिकोनातून ते बघायचे. तर शाहू महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स, त्याचा दौरा होता त्याच वेळेला, 1921ची घटना आहे, त्याला त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ करायला बोलवलं. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचा परिणाम असा झाला, त्याचं तो पायाभरणी समारंभाची बातमी प्रबोधनकार ठाकरेंनी खूप सटीक शब्दात त्याचं टायटल दिलंय. त्याने असं म्हटलंय की शिवराया प्राणिपात करायला ब्रिटानिया आली. म्हणजे शिवाजी महाराजांना मुजरा घालायला त्यांनी त्या प्रिन्स ऑफ वेल्सला लावलं त्या ठिकाणी. आणि ही खूप मोठी घटना आहे, कारण त्यावेळेला तो जगविख्यात होता, कारण ब्रिटिशांचं राज्यच सगळ्याकडे पसरलेलं होतं. आणि त्यांचा प्रमुख शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पायाभरणी करतोय. आणि त्यावेळेला मग त्या ज्या प्रिन्स ऑफ वेल्सने जे भाषण केलंय त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना राष्ट्र निर्माता म्हटलंय. तर भाषणाचा सार असा आहे, 2 ओळीतला, एका ओळीतला, की जगामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य निर्माण केले, पण शिवाजी राजा हा असा राजा आहे की ज्यानं एका राष्ट्राची पायाभरणी केली. ही एवढी मोठी गोष्ट त्याच्या तोंडातून शाहू महाराजांनी एक प्रकारे वधवून घेतली. म्हणजे त्या स्मारका पाठीमागच्या ज्या भूमिका आहेत शाहू महाराजांच्या, ते स्मारक व्हावं म्हणून, या खूप मोठ्या होत्या. आणि ते झालं, आणि शाहू महाराजांचं निधन झालं त्यानंतर 1 वर्षामध्ये. त्यानंतर मग शाहू महाराजांनी ठरवल्या पद्धतीनं तिथे एक मोठा पुतळा उभारायला करमरकरांनी केला. तो भारतातला पहिला पुतळा आहे शिवाजी महाराजांचा. म्हणजे एवढा मोठा, जसं लहान प्रतिमा शाहू महाराजांनी केल्या होत्या, पण एवढा मोठा अश्वारूढ हा तो. त्याच्याबद्दल सुद्धा करमरकरांनी लिहिलं होतं की ते अडचणीतनं झाला, तो कसा झाला वगैरे. त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्याकडे. राजाराम महाराजांच्या काळात झाला, शिवपुत्र राजाराम महाराजांनी त्याचं उद्घाटन घडवून आणलं होतं. त्याच्या पाठीमागे एक मोठी इमारत उभी राहिली आहे, आणि ती लष्करी प्रशिक्षण देणारी स्कूल आहे. आज त्याला श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचे कॉलेजेस आणि हे मोठा शिक्षणाचा, म्हणजे जवळजवळ सगळे विद्या त्या कॅम्पसमध्येच नाही, तर त्या संस्थेमार्फत शिकवल्या जातात. म्हणजे डेंटल पासून ते सगळ्या कॅटरिंग पर्यंत, म्हणजे जे जे शिकायचं आहे मुलांना ते सगळं त्या कॅम्पसमध्ये, म्हणजे त्या शिक्षण संस्थेमार्फत केलं जातं. शाहू महाराजांची धारणा त्याच्यापेक्षा मोठी व्हायची, ते स्मारक व्हावं अशी होती. जे मराठ्यांच्या इतिहासाची संशोधन संस्था त्यांना करायची होती, ती करायचा प्रयत्न राजाराम महाराजांनी नंतर केला होता. पारसनिसांच्याकडची जी कागदपत्र सगळी जी आहेत, जी पेंटिंग्स आहेत, ती विकत घेण्यासाठी त्यावेळेला पत्रव्यवहार झाला होता. आणि तो सगळा उपलब्ध आहे इतिहासामध्ये. पण ते काय ते किंमत जास्त झाली, काय कोणी त्यात खोडा घातला, त्यामुळे ते काही शक्य झालं नाही. आणि ती इतिहास संशोधन संस्था मात्र उभी राहिली नाही, शाहू महाराजांच्या स्वप्नातली, ज्याच्यामध्ये DNA पासून ते अँथ्रोपॉलॉजी पर्यंत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता त्या अभ्यासामध्ये. नुसता डॉक्युमेंटेड अभ्यास नव्हता, तर त्यावेळेला जी शास्त्र होती इतिहासाचा अभ्यास करणारी, पुरातत्व शास्त्रापासून, अशा अनेक गोष्टी त्यात होणार होत्या. पण ते काय ते अजूनपर्यंत झालं नाही. तुम्ही जो विचारला की आता जी मोठी मोठी स्मारक शिवछत्रपतींची व्हायला लागलेली आहेत, म्हणजे 100 फुटाचा पुतळा, 150 फुटाचा पुतळा, 300 फुटाचा पुतळा,
ते टिकत नाहीत, बघतोय आपण, पडतात. आता मागच्याच वर्षी एक पुतळा पडला. ही स्मारक ही शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं स्मारक आहेत असं मला स्वतःला नाही वाटत. शाहू महाराजांच्या स्वप्नातली जी स्मारक आहेत, लोकोपयोगी स्मारक झाली पाहिजे. शाहू महाराजांना त्यांनी ठरवलं असतं तर त्यावेळेला सुद्धा ते स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्या एवढं मोठं स्मारक बघितलेलं होतं. तेवढं ते करू, आयफेल टॉवर बघितलं होतं, सगळं बघितलेलं होतं. तेवढं मोठं पुतळ्याची संकल्पना करू शकत होते. पण पुतळा लहान असावा आणि त्याच्या भोवतीने ज्या इमारती आहेत त्या शिवाजी महाराजांच्याच नावानं आणि त्या लोकोपयोगी भागात अशा पद्धतीची स्मारकं झाली पाहिजेत. मोठे पुतळे करून विचार जात नाही लोकांमुळे. शिवछत्रपतींचा विचार, जो शाहू महाराज जगले, रयतेच्या हिताचा विचार, आजच्या राज्यकर्त्यांनी ते घेतलं पाहिजे. रयतेच्या भाजीच्या देठास सुद्धा हात न लावण्याची जी भूमिका आहे, ती जसे आदेश शाहू महाराजांनी काढले आणि ते इम्प्लिमेंट केले. एवढंच नाही, शाहू महाराजांनी एका संस्थानिक असताना सुद्धा अत्यंत काटकसर करून राधानगरी धरणाचं मगाशी तुम्ही बोलला, शाहू महाराजांनी ती धरण उभारावं. शाहू महाराजांना इट्स माय लाईफ मिशन असं म्हणायचे ते धरण प्रकल्पाला. कारण त्यावेळेला एवढा मोठा धरण प्रकल्पच नव्हता आणि त्या धरण प्रकल्पाला कोल्हापूर संस्थानचं जेवढं उत्पन्न होतं दर वर्षाचं त्याच्यापेक्षा जास्त खर्च येणार होता. म्हणजे तसं ते जड जावेळ होतं. व ती संकल्पना करणं आणि तो खर्च, ते धरण प्रकल्प सुरू राहावा, त्यातच पहिलं महायुद्ध आलं. म्हणून शाहू महाराज स्वतः काटकसर करायचे. शाहू महाराजांनी कधी रोल्स रॉयस सारखी गाडी त्यावेळेला वापरत होते, अनेक संस्थानिक वापरत होते. शाहू महाराजांनी दिलेली सुद्धा होती ग्वाल्हेरकर महाराजांनी, ती त्यांनी परत पाठवली. शाहू महाराजांचा जो फोर्डचा ट्रक होता त्याच्यातूनच शाहू महाराज फिरायचे. तर म्हणजे त्यांनी ट्रक म्हणजे ती गाडी होती फोर्डची, तिचे छायाचित्र सुद्धा उपलब्ध आहे. शाहू महाराज त्याच्यातून फिरायचे. इतकी काटकसर ते करायचे. अत्यंत साधं राहणीमान शाहू महाराजांनी त्यासाठी ठेवलेलं होतं. इतकंच काय, त्यांनी ह्या आपल्या न्यू पॅलेसमध्ये जो राहायचं कमी केलं आणि सोनतळी सारख्या ठिकाणी ते राहायला गेले. म्हणजे ही जी रयतेच्या विषयीची जी कणव आहे, आज आपण बघतोय की आज राज्यकर्ता एखादा आमदार झाला तर तो गल्लीतल्या घरात राहत असला तर मोठा पॅलेस बांधून 30-40 कोटीचा, लाखाचा नाही, पॅलेस बांधून राहिल्यासारखं राहतात. पण हा राजा असून पॅलेस मधून साध्या घरात गेला. ही जी साधेपणाचं आहे, घोंगड्यावर बसायचं, घोंगडं हे महावस्त्र आहे असं म्हणायचे शाहू महाराज. साधी राहणीमान रयतेसाठी, रयतेला चांगलं राहणीमान मिळावं, रयतेला पाणी मिळावं म्हणून साधी राहणीमान जे शिवाजी महाराजांनी केलं ते शाहू महाराजांनी केलं. आणि म्हणून शाहू महाराजांना आपण शिवाजी महाराजांचा सच्चा वारसदार म्हणतो. आणि म्हणून आज 100 वर्ष झाली. आज ही जी जयंती आहे ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे शाहू महाराजांच्या जयंतीचा. ही 150 वर्ष झाली शाहू महाराजांना जन्म. 150 वर्ष झाली. जसं शिवाजी महाराजांना 350-400 वर्ष होत आली, आपण त्यांच्या कीर्तीचा जय जयकार करतो, तसंच शाहू महाराजांच्या कीर्तीचा जय जयकार करतो. त्याचं कारण हे आहे की ते रयतेसाठी त्यांनी राज्यकारभार केला, रयतेसाठी जगले, रयतेसाठी त्यांनी विचार रयतेसाठी केला आणि त्यांनी त्याग केलाय, स्वार्थ त्याग केला, त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्याग केला, म्हणून महान आहेत. बरोबर सर, खर तर धन्यवाद. कारण तुमच्यामुळे आमच्यासारख्या युथला छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर आहेत किंवा माहिती आहेत, मूवी मधून कळतंय, पण राजर्षी शाहू महाराज कसे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर किती प्रभाव होता हे तुमच्यामुळे कळालं. कारण सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं शिवाजी महाराजांचा जो प्रभाव आहे त्याच्या कार्यामधून दाखवून दिला त्यांनी. आणि तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आलं त्यासाठी सर धन्यवाद.